या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय। आजच्या 6व्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडतंय। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीच्या सर्व 7 जागांसाठी आज मतदान होतंय, तर सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 11% मतदान पार पडलंय। हावी है प्रियंका, वोट किसको डाला ये नहीं पूछूंगी, पर मुद्दे क्या हावी है? मुद्दे तो आप बता आपकी बेटी भी पहली बार वोट डाल के गई है। देश के क्या मुद्दे हावी आपको लगता है? वोटर और बेरोजगारी सबसे बड़े मुद्दे हैं, सबसे बड़े मुद्दे सबके लिए, और सब चाहते हैं कि ये चुनाव उन्हीं अपने के मुद्दों पर लड़ा जाए। सब चाहते हैं। आम आदमी पार्टी ने आरोप लगाया है कि जहाँ पे इंडिया ब्लॉक के ज्यादा वोट है वहाँ पे वोटिंग। आम आदमी पार्टी भी कह रही है राहुल जी इस बार झाड़ू का बटन दबाएंगे और केजरीवाल जो है हाथ का, ये है इंडिया गठबंधन। तो यही तो होता है, यही तो होता है। हम अपने सारे गिले शिकवे एक साइड करके हम अपने संविधान के लिए, अपने लोकतंत्र के लिए हम अपना वोट दे रहे हैं, और मुझे इस बात पर गर्व है, मुझे इस बात पर गर्व है। तर प्रियंका गांधी यांनी देखील मतदान केलं। त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। दिल्लीमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडतेय। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मतदान केलं। आज दिल्लीमध्ये 7ही जागांवरती मतदान पार पडतंय आणि लोकसभा निवडणुकीसाठी 6व्या टप्प्यातलं हे मतदान। आणि हे दृश्य आपण पाहतोय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मतदान केल्यानंतर हा एक सेल्फी काढलेला आहे आणि हाताच्या बोटावरची शाई दाखवत त्यांनी एक सेल्फी घेतलाय आणि मतदान केल्याचं सांगितलंय। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास, पावणे 10 वाजण्याच्या सुमारास सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी यांनी दिल्लीतल्या मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी घेतलेला हा सेल्फी। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पत्नी सुदेश धनखड आणि कुटुंबासह मतदान केलं। दिल्लीतल्या एका मतदान केंद्रावरती पोहोचून त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांनी रांगेमध्ये उभं राहून सर्वसामान्यांप्रमाणे मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय। हे मतदान केंद्र अगदी फुग्यांनी सजवण्यात आलंय, कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे। दिल्लीतल्या 7ही जागांवरती आज मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे। देशामध्ये 6व्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे आणि दिल्लीच्या सर्व जागांसाठी आज मतदान होतंय। दिल्लीमध्ये देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पत्नी सुदेश धनखड यांच्यासोबत सर्वसामान्यांप्रमाणे रांग लावून मतदान केल्याची ही दृश्य आहेत। दिल्लीतल्या या मतदान केंद्रावरची ही दृश्य आहेत, जिथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पत्नीसोबत मतदान केलं।